12 आमदारांची नियुक्ती संदर्भात पुन्हा हालचाली सुरू झालेल्या आहेत। कदाचित त्या याच अधिवेशनाच्या दरम्यान त्या हे शेवटचं अधिवेशन आहे आणि सुप्रीम कोर्टात या संदर्भातला खटला सुरू आहे। मुळात हे सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे। या सरकारला राज्यपाल नियुक्त नेमणुका करण्याचा अधिकार नाही। तरीही ते करत असेल तर मी जे म्हणतो हे गुन्हेगारी प्रवृत्तीचं सरकार आहे। महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र लढणार आहात सर, यामध्ये मुख्यमंत्री पदाचं काय फॉर्म्युला असणार आहे? ज्यांच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार की कसं? असं कोणी सांगितलं? असं कोणी जाहीर केलंय का? महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलंय। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही। लोकांना चेहरा द्यावाच लागेल। थँक्यू, धन्यवाद।